कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून मंजूर झालेल्या मंदरुळकोळे खुर्द रोडेवाडी सह कुंभारवाडा रस्ता सुधारणा या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने आज सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। सुमारे 20 लाख रुपये अशा या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। रोडेवाडीसह कुंभारवाडा या ठिकाणी 2 रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण यामध्ये नमूद आहे। विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे आणि विकासाला कामाची शाश्वत जोड देऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपले गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी एकी दाखवणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ही तर नुसती सुरुवात आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे मत युवा नेते रणजित पाटील यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले। त्याचबरोबर आमदार नरेंद्र पाटील, रविराज देसाई दादा, यशराज देसाई यांच्याबरोबर एका चांगल्या विचाराने आपण गावाचा विकास करू शकतो असे मतही रणजित पाटील यांनी व्यक्त केले। मंदरुळकोळे खुर्दचे उपसरपंच संजय लोहार यांनी गेल्या 30 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा आता इथून पुढे होईल व मागची कसर भरून निघेल असे भाषणादरम्यान आपले विचार ग्रामस्थांपुढे मांडले। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आणि मंदरुळकोळे खुर्द या गावाला गेल्या 6 महिन्यापूर्वी विकासाची नवीन दिशा दाखवून देणारे राजू रोडे, माजी चेअरमन अशोकराव पाटील व त्यांचे अनेक साथीदार यांनी यासाठी खूप कष्ट वेचले, म्हणून आज त्याची परिणती भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला। या कार्यक्रमासाठी मुंबईवरून आलेल्या सर्व ग्रामस्थांचे विशेष कौतुक आणि आभार ग्रामस्थांच्या वतीने मानण्यात आले। आज आपल्या मंदरुळकोळे खुर्द या ठिकाणी रोडेवाडी या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारी सर्व मंडळी, मंदरुळकोळे आणि मंदरुळकोळे खुर्द मधील सर्व मंडळी या ठिकाणी प्रमुख मंडळी उपस्थित आहेत। हा रस्ता महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक तथा पालकमंत्री सातारा आदरणीय शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मंजूर झाला आणि या कामाचा शुभारंभ आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो। या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या विभागाचे प्रमुख मनोज मोहिते बापू, आपल्या सर्वांचे युवा नेते रणजित पाटील तात्या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे ॲडव्होकेट सुनील पाटील, याचबरोबर नानासाहेब साबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाऊ, माजी तंटामुक्ती अशोकराव पाटील तात्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष, अजित पवार गटाचे अध्यक्ष सागर पाटील, मंदरुळकोळेचे उपसरपंच सर्जेराव कदम, माजी सरपंच सतीश कापसे, माजी चेअरमन अविनाश साळुंके भाऊ, याचबरोबर आपण सर्व इथं उपस्थित असणारे सर्वच प्रमुख मंडळी या ठिकाणी आहे। माजी चेअरमन सरदारांना आहेत, याचबरोबर अध्यक्ष लालासाहेब पाटील या ठिकाणी आहेत, बाळासाहेब पाटील दादा हे या ठिकाणी आहेत, तानाजी पाटील आहेत, याचबरोबर आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत, दीपक पाटील आहेत, सागर गरुड आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं इथं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खरं तर आपण ही सगळी भूमिका घेत असताना किंवा आपली दिशा बदलत असताना, राजकीय दिशा बदलत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या गाव गेली 15-20 वर्ष या विकास कामापासून वंचित राहिला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये या प्रकारची कल्पना आली की आपल्याला काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे आणि या भूमिकेतून पहिलं पाऊल जे घेतलं ते राजू रोडे यांनी घेतलं आणि ज्या वेळेला राजाभाऊ त्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांचा सन्मान करण्यात आला आणि हा सन्मान कामाच्या रूपाने करण्यात आला। पहिल्यांदा या रोडेवाडी आणि कुंभारवाडा रस्त्यासाठी 20 लाख रुपये त्यांनी या ठिकाणी देऊ केले आणि याचबरोबर इथं होणारं जे मंदिर आहे या मंदिरासाठी 13 लाख रुपये आता आणि 12 लाख रुपये नंतर अशा पद्धतीने देण्याची व्यवस्था केली। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये राजाभाऊंनी जे उचललेलं पाऊल आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। याचा नंतर आम्हालाही प्रत्यय आला। नंतर आमच्या सतीश कापसे यांनी याच दिशेने त्या ठिकाणी जाऊन प्रवेश केला। त्यानंतर आम्ही सगळी मंडळी एकत्रित आलो
आणि मग जसा राजाभाऊनी निर्णय घेतला, जसा सतीश कापसेंनी निर्णय घेतला, त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा याच पद्धतीनं काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही सर्व मंडळी, मग अविनाश भाऊ असतील, मी आहे किंवा आणखीन काही मंडळी आहेत, या सगळ्यांनी विचार करून याच पद्धतीनं जायचं ठरवलं. आणि मग या सगळ्या गोष्टी आपण करत असताना एक मोठी अशा प्रकारची मागणी आपण नामदार साहेबांच्याकडे इथं केली की आपल्या गावाला जो प्रमुख रस्ता आहे, गावपोच रस्ता, या रस्त्याची फार दुरावस्था आहे आणि हा रस्ता झाला पाहिजे, ही आपली प्रामुख्याने मागणी होती. आणि ही मागणी त्या ठिकाणी मंजूर करत असताना याची प्रशासकीय मान्यता झाली आणि 2,51,00,000 रुपयाचा हा रस्ता आपला त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मंजूर आहे. लवकरच या काम जे आहे ते इथं चालू होईल. यासाठी या अधिवेशनामध्ये इथं काहीतरी निर्णय होईल आणि त्याला निधी प्राप्त झाला आहे, त्याची टेंडर प्रोसेस झाली की हा रस्ता सुद्धा होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. आता या रस्त्याच्या या शुभारंभ प्रसंगी इथं जी मान्यवर मंडळी आलेली आहेत त्यांचा स्वागत सत्कार करणं आपण उचित समजतो. म्हणून सुरुवातीला मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोज मोहिते बापू आपण उपस्थित झालात. आपलं इथं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत होतंय. त्या स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. आमचे माजी चेअरमन अविनाश साळुंखे भाऊ आपला शाल श्रीपद देऊन या ठिकाणी सत्कार करतील. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं रणजित पाटील तात्या आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाना साबळे इथं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. नानांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. मी दादासाहेब साबळे आप्पा आपल्याला विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण संपन्न करावा. रणजित तात्या यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. मी राजू रोडे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी हा सत्कार संपन्न करावा. राजू इकडे बघ. ऍडव्होकेट सुनील पाटील यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मी माजी सरपंच सतीश कापसे यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार त्यांनी संपन्न करावा. बाळासाहेब पाटील भाऊ आपलाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मी माजी चेअरमन अशोकराव अण्णांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. माजी तंटामुक्ती अशोकराव पाटील तात्या यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी सर्जेराव कुंभार बाबा यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. सागर पाटील यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. मी बजरंग पाटील भाऊ यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. उपसरपंच सर्जेराव कदम यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. मी दीपक पाटील यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. तानाजीराव साबळे यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. सर्जेराव रोडे खास मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की तानाजी साबळे यांचा सत्कार संपन्न करावा. लालासाहेब पाटील अध्यक्ष आमचे मार्गदर्शक यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मी पांडुरंग साबळे आबा यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. मंगरुळचे तंटामुक्ती अध्यक्ष हिंदराव पाटील बाबा आपलाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. संभाजी रोडे त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तानाजीराव शेजवळ आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला इथं सत्कार संपन्न होत आहे. बाबासाहेब रोडे त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करतो. माजी चेअरमन सरदार पाटील अण्णा आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील दादा आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे.
मंदुरकोळेचे ग्रामपंचायत सदस्य नथुराम सुतारबुवा आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. दत्ता पवार त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करतील. मारुतराव गरुड आप्पा आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. प्रवीण पाटील सर्जेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. दीपकराव पाटील आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. दीपक पाटील यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलासराव पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आबांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आज या कार्यक्रमासाठी बाजीरावांना आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला इथं मंदरुकोळे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होतोय. काकाडेब आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. याचबरोबर सागर गरुड आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तानाजीराव पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला इथे सत्कार होतोय. बापूराव ढेप आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. हा आणि आमचे मित्र जयवंतराव पाटील हे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. जयवंतराव यांचा या ठिकाणी हो इकडे जयवंतराव नाव जयवंत हे लक्षात दत्ता पाटील आपला या ठिकाणी मंदरुकोळे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सत्कार. दीपक पाटील यांचाही इथं मंदरुकोळे खुर्द ग्रामस्थ. बघा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी इथं उपस्थित झालात. एक छोटकरी अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथं रस्त्याचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. मगाशी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या कामाची सुरुवात कशा पद्धतीने झाली, आम्ही कशी वाटचाल या ठिकाणी बदलली आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या पद्धतीनं विकास कामाला सुरुवात झालेली याचा शुभारंभ झालेला आहे. फक्त ही घोडदौड जी आहे ती थांबता कामा नये. याबरोबर आम्हाला कामाला काम आपण सर्व मंडळी देत राहा. रणजित तात्या मनोज बापू यांना विनंती आहे की आम्ही या कामाबरोबरच बऱ्याच गोष्टीची आम्हाला इथं गावासाठी गरज आहे आणि ही गरज आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावी. आपण आमदार साहेबांच्याकडे या मंदरुकोळे खुर्दचं गाऱ्हाण निश्चितपणे मांडाल अशी या ठिकाणी मी खात्री बाळगतो. कारण तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकला त्या पद्धतीनं विधानसभेला इथं प्रत्येक व्यक्तीनं जे काही काम केलं आणि जे सुरुवातीच्या काळामध्ये नामदार साहेबांच्या विरोधामध्ये आम्ही काम करत असताना जे 300-350 मताचं लीड त्या ठिकाणी आम्ही ज्या पार्टीला काम करत होतो त्या पार्टीला आम्ही देत होतो ते 300-350चं लीड या ठिकाणी कमी करून आम्ही 50 मताचं आधिक्य तुम्हाला दिलं. याही पुढं याहीपेक्षा जादा अशा प्रकारचं मतदान कशा पद्धतीनं होईल आणि लोकांची जी काही या ठिकाणी भूमिका आहे ती आपल्याबरोबर कशी राहील यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आपण सर्व मंडळी संघटित राहणं गरजेचं आहे. आज महिलाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना इथं महत्वाची अशा प्रकारची भूमिका यासाठी बजवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य दिशेनं जे काय आपण निघालेलं आहे ही भूमिका आपल्याला प्रत्येकाला पटवून देणं गरजेचं आहे. यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एक गाव असतं, या गावामध्ये एक शेतकरी असतो. तो शेतकरी जे आहे त्याला 4 मुलं असतात. 4 मुलं. ही 4ही मुलं जी असतात ती त्या ठिकाणी आपल्याला त्या शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी वागत असतात. पण जशी त्या ठिकाणी मोठी होतात तसं त्यांच्या मध्ये तिथं प्रत्येकाच्या मनामध्ये काही इच्छा अपेक्षा निर्माण होतात आणि ती एकमेकाला दोष देत राहतात, एकमेकांच्या मध्ये भांडत राहतात. हे ते 4 जण ज्या वेळेला या ठिकाणी भांडत राहतात त्यावेळेला याचा देखाव जो आहे तो सगळ्या गावाला त्या ठिकाणी दिसतो की ही 4 जण भाऊभाऊ नेहमी या ठिकाणी भांडत राहिलेले आहेत. आणि यावेळेला तो शेतकरी असतो, त्यांचा बाप असतो, तो चिंतेमध्ये राहतो की आपली मुलंच नेहमी या ठिकाणी भांडत राहतात, ही गोष्ट काय बरोबर नाही म्हणून. आणि म्हणून यांची भांडणं मिटवण्याचा तो प्रयत्न करतो. त्याची बायको त्या ठिकाणी प्रयत्न करते, ती काय भांडणं या ठिकाणी मिटत नाही. त्याची शेती असते, त्या शेतामध्ये त्या 4 पोरांना शेती करण्यासाठी घालवतो. शेतीमध्ये सुद्धा काम करत असताना तू जास्त केलं का मी जास्त केलं याच्यावरून त्यांच्यामध्ये सारखा वाद व्हायचा आणि शेतामध्ये वाद, घरी गेल्यानंतर वाद, अशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. आता या ज्या शेतकरी असतो त्याचं सरते शेवटचे दिवस चालू असतात आणि यावेळेला त्याला असं वाटायला लागतं की या 4घांचा वाद मिटवून आपल्याला जायला पाहिजे. ही 4 जण एकत्र राहिली पाहिजे, ही भूमिका आपली राहिली पाहिजे. आणि म्हणून तो काय करतो, त्याला
एक काम सांगतो की तुम्ही जंगलामधून जरा आपल्या घरामध्ये जळण म्हणून इथं लाकडं गोळा करून आणा, सरपण आणा. ती पोरं त्या ठिकाणी 4 जण जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला काट्या गोळा करतात आणि काड्या गोळा करून किंवा सरपण गोळा करून त्या ठिकाणी घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यानंतर तो त्या ठिकाणी बसलेला असतो, घरापाशी बसलेला असतो. सगळेजण त्या ठिकाणी तिथं सरपण घेऊन आलेले असतात. त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचा वाद चालू होतो. तू जादा आणलं का मी जादा आणलं, याच्यावरून त्यांचा वाद चालू होतो. त्यावेळेला तो त्या ठिकाणी बसलेला त्यांचा बाप जो आहे तो त्यांना सांगतो की त्याच्यातली एक एक काडी प्रत्येकाने घ्या आणि ही काडी त्या ठिकाणी मोडा. ती काडी त्या ठिकाणी प्रत्येक जण घेतो आणि काड दिवशी मोडून टाकतो. प्रत्येकाने त्या ठिकाणी जसं बापानं सांगितलं तशा पद्धतीनं ती काडी मोडलेली आहे. परत त्यांना सांगतो की या 10-15 काड्या एकत्रित करा आणि या 10-15 काड्या एकत्रित केल्यानंतर ती तुम्ही मोडायचा प्रयत्न करा. त्यावेळेला त्या ज्या एकत्रित केलेली मुळे असतील ती मात्र त्याला मोडत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण एकटा राहिला तर आपल्याला मोडलं जाणार आहे आणि जर आपण युनिटीनं राहिला, संघटित राहिला तर आपल्याला मोडायची ताकद कुणाकडे नसणार आहे. तर यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा, राजू रोडे यांना एकटं ठेवू नका. प्रत्येक जण त्यांच्याबरोबर सोबतीनं उभं राहावा. तो माणूस चांगल्यासाठी निघालाय, विधायक कामासाठी निघालाय. त्याला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला वाईट दूषणं लावतायत. राजू रोडे स्वतःच्या स्वार्थासाठी गेला नाही, आपल्या गावाच्या हितासाठी गेलाय, आपल्यासाठी गेलाय. त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून तो या ठिकाणी गेलेला नाही, तर आपल्या इथं मंदिर चांगल्या प्रकारचं उभं राहावं, आपल्या इथं रस्ता चांगल्या प्रकारचा व्हावा, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. जसं ती चौघं एकत्र आली त्यावेळेला त्या बापाला आनंद वाटला आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये ती चौघं एकत्र राहतील असं त्याला वाटलं आणि त्या आनंदापायी आणखीन काही दिवस तो जगला आणि त्या चौघांना एकत्र पाहून जे काय त्याला सुख समाधान वाटलं, अशा प्रकारचं सुख समाधान आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मंडळी, आपल्या इथं एक पद्धत चालू झाली. ज्याला राजू गेला तर राजूच्या कशात जायचं नाही, त्याच्या सुखादुःखात जायचं नाही, त्याला एकटं पाडायचं, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं जाते. हे राजकारण नाही. राजकारणामध्ये विचारासाठी आपण एकमेकांकडे इकडे तिकडे जात असतो. आपण एकमेकांचा द्वेष करायला जात नाही किंवा इथं शत्रुत्व म्हणून आपण एकमेकांच्या उभं राहत नाही. यासाठी आपण सगळ्यांनी जे काही इथं पेरलं जात आहे आपल्या मंदरुळ खुर्दमध्ये, वाडीवाडीचं राजकारण करा, घराघरामध्ये राजकारण करा. ही भूमिका या ठिकाणी विरोधकांची असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही आपल्याला सगळ्यांना संपवायची आहे. यासाठी आपण चांगल्या मार्गाने निघालोय. या लोकांची आपल्याला साथ आहे, मनोज बापूची आहे, तिथं रणजित तात्यांची आहे. एवढंच नाही, साहेबांचं विशेष लक्ष या ठिकाणी आपल्यावरती आहे. ज्या वेळेला मी त्या ठिकाणी आपल्याला गावची भूमिका घेऊन गेलोय त्यावेळेला साहेबांनी मला त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे, सर कशासाठी आलाय तुम्ही, काय काम आहे, अशा पद्धतीनं अगदी आस्थेनं त्या ठिकाणी विचारतायत. म्हणजे कुठलं काम आपलं असेल तर लगेच मार्ग लावलं जाते. कालचाच एक उदाहरण सांगतो की आपल्या इथं 4 गावं, मंद्रुकोळे खुर्द, सीतेपाणी आणि जानुगडेवाडी, या 4 गावातील गावांच्यासाठी जे आपल्याला धरणातून वगळण्यात आलेलं आहे, पण आपल्या जमिनी मात्र त्या ठिकाणी गेल्या, उतार्यावरती नावं त्या ठिकाणी चढवण्यात आली आणि म्हणून ही जी काय आपली समस्या आहे, आम्हाला त्या धरणाचा लाभ नाही तर आमच्या जमिनीला सुद्धा हात लागला नाही गेला पाहिजे. यासाठी आपण जे काय त्या ठिकाणी काल गेलो, भाऊसाहेब रोडे कुठे आहेत, संजय रोडे, ते त्या ठिकाणी काल आले होते आणि मग त्यांची ही समस्या होती. ती समस्या काल साहेबांच्याकडे मांडली. मनोज मोहितेंना हा चांगला प्रश्न माहिती आहे, त्यांनी ती भूमिका व्यवस्थित साहेबांना पटवून दिली. लगेच त्या ठिकाणी कृष्णापुरेच्या साहेबांना फोन लावला आणि इथल्या आमच्या शेतकऱ्याच्या इंचभर जमिनीला सुद्धा हात लावायचा नाही, त्यांच्या दुसरीकडच्या जमिनी त्यांना द्या, पण आमच्या जमिनी ज्या आहेत त्या द्यायच्या नाही. ही भूमिका त्या ठिकाणी साहेबांनी घेतली. अशा पद्धतीने जे आपले सगळे प्रश्न आहेत ते व्यवस्थित मार्गी लावतील हा विश्वास आम्हाला असलेला पाहायला मिळतो. दुसरं, आमचं प्रत्येक वाडी वस्तीमध्ये एक कॉन्क्रिटीकरणाची समस्या आहे तात्या. यासाठी 1000 मीटरचा आम्ही त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाची मागणी केलेली आहे. साबळेवाडीकडे आपण त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये शब्द दिलेला आहे. अशा पद्धतीनं ही छोटी मोठी अशा प्रकारची कामं आहेत, ही आमची मार्गी लावण्यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्या. आम्ही सर्व मंडळी एकत्रित राहू. मंद्रुकोळे आणि मंद्रुकोळे खुर्द काही वेगळं नाही, एकाच घराची इथं 2 भाग झालेले आहेत, पण या ठिकाणी आपण सगळे हातात हात घालून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं इथं पुढे वाटचाल करू आणि आपल्या गावाचा विकास करू. वैयक्तिक स्वार्थाची भूमिका या ठिकाणी कुणाचीही नाही, फक्त गावाच्या हितासाठी, गावाच्या भूमिकेसाठी, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बापूला बोलू दे. यानंतर रणजित तात्या या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करतील. सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 20 लाख रुपयाचा निधी रस्त्याचं खडीकरण, डांबरीकरण, रोडेवाडी या ठिकाणी या कार्यक्रमाचा
आज आपण शुभारंभ केलेला. कार्यक्रम सुद्धा म्हणजे काम सुद्धा उद्यापासून चालू होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विभागातील आमचे सहकारी मनोज मोहिते बापू, नानासाहेब साबळे, त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी सगळे आहेत. आमचे हायकोर्टमधील वकील सुनील अण्णा, त्याचबरोबर मंदरुळकोळे सोसायटीचे माजी चेअरमन अविनाश भाऊ, मंदरुळकोळे गावचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाऊ, त्याचबरोबर तंटामुक्तीचे माजी दुसरे अध्यक्ष अशोकराव पाटील तात्या, राष्ट्रवादी पाटण तालुका अध्यक्ष सागर पाटील, मंदरुळकोळे गावचे डेप्युटी सरपंच सर्जेराव कदम, खुर्दचे माजी सरपंच सतीश कापसे, तानाजी साबळे, त्याचबरोबर मंदरुळकोळे सोसायटीचे माजी चेअरमन सरदार अण्णा असतील, आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य नथुराम सुतार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हिंदूराव पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विलास पाटील, सर्वच मंडळी आणि त्याचबरोबर मंदरुळकोळे खुर्दमधील सध्याचे उपसरपंच ज्याने आता आम्हाला काय बोलायला शिल्लक ठेवलेलं नाही असे संजय लोहार नाना, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे कार्यक्रम हा होतोय ते राजाभाऊ आणि त्यांचे मुंबईचे किंवा इथले रोडेवाडीतले सर्व ग्रामस्थ, सर्व महिला आलेल्या आहेत. त्याचबरोबर मंदरुळकोळे गावातील आणि तुमच्या खुर्दमध्ये सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वच उपस्थित आहेत. त्याचबरोबर विशेष उल्लेख एक करावा लागते की गुलाब म्हणजे आमच्याकडे मंदरुळमध्ये होता त्यावेळी गुलाब आम्ही म्हणायचो, पण तन्मय म्हणजे प्रगती बघा, त्यांना पण त्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मागं राहिलेलं नाही, पुढे गेला जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतो. आमचा दुसरा मित्र सर्जेराव रोडे असतील, सर्वच जण काय आपण गाव एक किंवा परत वेगळं झालं तरी शेजारी सर्वच उपस्थित असणारी मंडळी. आजचा हा कार्यक्रम भूमिपूजनाचा घेतलेला आहे, पण मी विशेष पहिल्यांदा सर्व मंदरुळकोळे खुर्दमधील ग्रामस्थांचं मतदारांचं आभार मानतो. कारण त्याला काय आहे बघा की निवडणुकीच्या काळात राजाभाऊ पहिल्यांदा आले माझ्याकडे, म्हटले आपल्याला असं असं करायचं आहे. मला काय थोडासा विश्वास बसत नव्हता, कारण तुमचं गाव एका विचाराच्या प्रवाहात होतं, मग आपल्याकडे हे येणार आहेत का नाही, मला पण काय थोडीशी शंका होती, येतील नाही येतील, चला म्हटलो. तरी पण राजाभाऊंच्या बरोबर आमच्या जरा मोठ्या बंधूंचं चांगलं संबंध दोघांचे आहेत, ते घेऊन आले. बरं म्हटलो ठीक आहे. मग राजाभाऊंना आम्ही म्हटलो काय तुमचं म्हणणं काय आहे की प्रवेश करायचा म्हणजे काय आहे, कशासाठी प्रवेश करणार किंवा काय तुमचं म्हणणं आहे. मग त्यांनी मला एक दोन विषय सांगितले त्यावेळी की हा पोच रस्ता आहे आणि इथं जे मंदिर होणार आहे त्याच्यासाठी एक सभा मंडप असं. पण ठीक आहे म्हटलो. मग त्या पद्धतीनं राजाभाऊ म्हणजे आम्ही रोडेवाडी कुंभारवाडी किंवा खुर्दमधील ग्रामस्थ आम्ही घेऊन कारखान्यावर गेलो. तुम्हाला थोडंसं आता काय आहे की 5 मिनिटं लागतील, पण सगळ्यांना सगळा विषय माहीत नाही. आणि जे खरं आहे तुम्हाला सांगतो, माझा एक स्वभाव आहे, राजकारणात असलो तरी जे खरं आहे तेच सांगतो. आणि कारखान्यावर ग्रामस्थ बरेच होते, जवळजवळ मला वाटते 2-3 गाड्या 30-40 लोक होती. हा म्हणजे आम्ही गेलो, साहेबांना आम्ही निवेदन दिलं की असं असं काम आहे. पण निवडणुकीचा काळ होता, सगळ्यांच्याकडूनच साहेबांच्याकडे मागणी येत होती. मग साहेब मला म्हटले की राजाभाऊ होते, सगळे मंडळी तुमच्यातली जी होती त्यांना माहित आहे. साहेब म्हणले त्या दिवशी एकच काम देणार आहे. बरं मी म्हटलो ठीक आहे. त्यावेळेला रस्त्याचं काम जरा थोडासा राजाभाऊ बी नाराज झाले, म्हणले एकच काम दिलं सा कसं होणार. तर म्हटलं असू द्या. आम्ही घरी आलो, त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी 2 दिवसात दुसरं पण तुमचं काम बसवेल. त्याच्यानंतर 2च दिवसात परत जाऊन मी त्या सभा मंडपासाठी सुद्धा नाना म्हटले तसं 15 लाखाचा निधी आहे, म्हणजे जीएसटी वगळून वगैरे 13 लाख रुपये होते. म्हणजे तो 15 लाख रुपयाचा निधी आपण मंजूर केला. म्हणून तुमचं विशेष आभार का केलं. त्याच्यानंतर सतीश कापसे सरपंच आहेत, त्यांच्याबरोबर माझं बोलणं व्हायचं. ते म्हणायचं माझा रस्ता झाला पाहिजे. परत संजू नानांना सुद्धा आम्ही तेच म्हटलो, तुम्ही या प्रवाहात या हो, की तालुका कुठल्या दिशेनं चाललाय बघा, भाग कुठल्या दिशेनं चाललाय बघा, तुम्ही या प्रवाहात या. प्रवाहात नाही आला की मग ते अशीच परिस्थिती राहील. मग ती सर्व मंडळी आल्यावर सुद्धा मग ह्या मोठ्या रस्त्याची आम्ही एक मागणी केली आणि ती सुद्धा मागणी आपली मान्य झाली. मग तुमचं मी पहिल्यांदाच ग्रामस्थांचा आभार का केलं
त्याच्या अगोदर शंभूराजे देसायांना 350 मताचं कमी मत होती त्या गावात. आता आम्ही तुम्हाला काय केलेलं, फक्त कामं मंजूर केलेली किंवा त्याच्या प्रशासकीय मंजुऱ्या झालेल्या एवढंच दिलेलं. पण ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवला. माननीय नामदार शंभूराजे देसाईंनी दिलेला जो शब्द होता त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. आम्ही तुम्हाला बोललेलो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि इथं बदल घडवून आपल्याला 50 मताधिक्य म्हणजे 350 मताधिक्यानं मायनस होतो ते 50 मताधिक्य तुम्ही जादा दिलं. म्हणजे तुमचं विशेष आभार मानलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. खरोखर वैचारिक लोक आहेत. मंदरुळ कोळे खुर्दमधील सुद्धा जे लोक आहेत ती खरोखरच वैचारिक आहेत. त्यांनी हा विचार केला की आपला विकास झाला पाहिजे म्हणून त्या दिशेने तुम्ही मतदान केलं. पण हे काम करत असताना थोड्याशा अडचणी येत गेल्या. पहिलीच अडचण तुम्हाला सांगायची म्हणजे की कुठलाही फंड शासनाचा मंजूर झाला तर तो मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीनं त्याला की बाबा हे आमच्याकडे हा रस्ता आहे, त्या रस्त्याचा नकाशा किंवा हा रस्ता झाल्यानंतर त्याची देखभाल आम्ही करू, ही 1-2-3 कागदपत्र ग्रामपंचायतीनं द्यायची असतात. म्हणजे कुठल्याही मंदरुळकोळेमध्ये काम असेल तर मंदरुळकोळेच्या ग्रामपंचायतीनं द्यायचं आहे. खुर्दमधली ग्रामपंचायत असेल तर त्या खुर्दमधल्या ग्रामपंचायतीनं ते पेपर द्यायचे. बराच पाठपुरावा केला, लेखी निवेदन, शासनाचं पत्र सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतीला आलं मंदरुळकोळे खुर्दच्या की असा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी लागणारी ही कागदपत्र तुम्ही द्या म्हणून. तर मी पहिल्यांदा अचंबित झालो. मला काय असं वाटलं नव्हतं की असं काय होईल की विकास कामाला कोण विरोध करेल किंवा ही ग्रामपंचायत विरोध करेल. आज तागायत तुम्हाला सांगायचं की ह्या मंदरुळकोळे खुर्दच्या ग्रामपंचायतीनं कुठलंही पत्र दिलं नाही की हे काम व्हावं. म्हणजे काय डोक्यात विषय की हे काम झालं नाही पाहिजे. मग परत आमचं सुरू झालं. का सांगितलं, राजाभाऊंची तुम्हाला मी सारखा उल्लेख करतो, मग त्यांची धडपड बघा. आता म्हणले काय करायचं, तुम्ही म्हणलो काळजी करू नका, आपण ह्याच्यातनं पण मार्ग काढायचा. नाही पत्र देत ना ग्रामपंचायत, आपण ह्याच्यातनं पण मार्ग काढूया. परत आम्ही नंतर पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही सर्व पार्श्वभूमी सांगितली की साहेब असं असं होतं, ही ग्रामपंचायत आपल्या विरोधात आहे आणि ती आपल्याला पत्र देत नाही. पण साहेबांनी आम्हाला उलटा प्रश्न केला, अरे कितीतरी ग्रामपंचायती तालुक्यातली आपल्या विरोधात आहेत, पण त्या गावात काम होतं, विकासाचं काम आहे, ते काय रस्ता केला म्हणजे फक्त राजाभाऊ रोडे नाही तर सर्जेराव रोडे रस्त्यावरनं जाणार नाहीत, सगळेच जातो आपण त्या रस्त्यावरून. हे विकासाचं काम आहे, हे अडवायचं कुठलीच ग्रामपंचायत असली तरी कारण नाही. आम्हालाच उलटा प्रश्न केल्यावर परंतु साहेबांना म्हटलं आम्ही की साहेब नाहीत देत. साहेबांनी तिथूनच जाग्यावर काम असतं. आता नानांनी जसं उदाहरण सांगितलं तसं राजाभाऊ नाहीच्या शिव मॅडम तिथंच होत्या, आता आहेत त्या, त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं ह्याला काय करता येईल ते सांगा. मग त्यावेळी त्या बीडीओनी ग्रामसेवकला सांगून रस्त्यासाठीची कागद त्यांनी दिली. ती सुद्धा कागदपत्र आमच्याकडे आहेत. त्याच्यावर सरपंच म्हणून सही केलेली कुणीही नाही, फक्त ग्रामसेवकाच्या सहीनं शासकीय पद्धतीनं ते काम मंजूर झालेलं आहे. त्याला शासकीयच फक्त कागद त्या ग्रामसेवकनं दिले. त्याच्या पुढचं सभा मंडपासाठी आलेले पैसे त्याला म्हणले आमच्याकडे जागा आहे. उदाहरण तुम्ही आता इथंच आहे, पाटीला वाडातलं बघा, इथं भाव आहेत, तात्या आहेत. पाटीला वाडातले आम्ही सभा मंडप घेतलं. आता तिथं दत्त मंदिर बघा. बरं काय आहे, हा शासकीय पैसा म्हणजे तरी काय, तुमचा आमचाच पैसा आहे ना. शासन पैसे देतं म्हणजे शासनाकडे काय झाड नाही पैशाचं, ते आपलाच पैसा असतो, परत देतात. पण आपण तो पैसा नाकारतोय की आपल्याला विकासासाठी निधी नको असं म्हणणारे मी तर मला वाटतं तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत आहे मंदरुळकोळे. हेच वाईट वाटलं, कारण म्हणजे शंभूराजे देसाई साहेबांचे विरोधक पाटणकर आहेत. त्यांच्या पाटणमध्ये सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांच्या माध्यमातून काम चालतंय. त्यांचं मूळ गाव मावशी आहे, मावशीत सुद्धा काम होते. परंतु हे कुठेतरी काय आहे की हे मला आठवतंय राजाभाऊ, आपण सगळेजण बसलेलो आपण त्या हॉटेलमध्ये, मला वाटतं कुठं गेलं सर्जेराव आबा आहेत, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं की सगळ्यांना 50-60 लोक होती. आज मी त्या दिवशी राजकारणाचा काही विषय काढला नाही. राजकारणाच्या वेळी म्हणलो राजकारण बघू आणि त्यावेळी करावं लागतं निवडणूक आल्यावर. त्या दिवशी सुद्धा मी सगळ्यांना सांगितलेलं की ह्याच्यात राजकारणाचा कोणताही संबंध नाही, हे विकासाचं काम आहे, सगळ्यांनी मिळून व्यवस्थित कसं होईल हे बघा. एवढी आमची स्वच्छ भूमिका होती. परंतु काही विचार आपण बदलू शकत नाही. परंतु ते विचार बदलण्यासाठी मग आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि हे तुम्हाला परिवर्तन करायला लागेल की हे विचार बदलले पाहिजे. आता आम्ही तुम्हाला माहित नाही, मंदरुळकोळे ग्रामपंचायत आमच्याकडे आहे,
आता आपण ग्रामसभेत सांगितलं, आठवतंय तुम्हाला? ग्रामसभेत आम्ही सांगितलंय कुणी कुठल्या पक्षाकडून निधी घेऊन या, निधी आणा, त्याला लागणारी कागदपत्र तुम्ही कधी मागाल तेवढे आम्ही जे गरजेचं आहे तिथे, म्हणजे गावचाच विकास आहे ना. कुणी पण आणला, निधी आणला, काम झालं, गावचा विकास होणार आहे ना. आणि दोन्ही पण आपली गावं मंदरुळकोळे असेल, खुर्द असेल, विकासापासून ह्याच्यामुळे थोडीशी, त्याच्या पण तुम्हाला थोडंसं अगोदर सांगतो, त्याच्या अगोदर पण शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून 40 लाख रुपयाचा निधी टाकला. त्यावेळेस भाव विरोधात होते, पण भावांच्या तिथं चहा पेला मी घरात, भावना बोलवून घेतलं, म्हणलो नारळ भाव फोडायचा आहे, आपल्याला एक काम करायचं आहे. म्हणजे आपला हा असा चांगला विचार आहे, आपण संपूर्ण दोन्ही गावं असतील याचा विकास माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या गावचे दुसरे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील आहेत. त्यांचे फडणवीसांचे संबंध सगळ्यांना परिचित आहेत, किंवा भाजपमधलं त्यांचं असणारं कार्य, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता आम्ही मुंबईला 2-4 दिवसापूर्वी साहेबांची, शंभूराजे देसाई साहेबांची त्यांनी एकत्रित चर्चा केली दोन्ही गावाच्या आपल्या विषयावर की काय करता येईल. बऱ्याच अडचणीत आहे तो. आता मंदरुळकोळे आणि खुर्द बघा, आता आजच आमची पाण्याची विहीर इथं बघितल्यावर पाणीच नाही. ह्यासाठी आपण आता आपल्याला एक बंधारा मंजूर झालेला आहे, परंतु आपल्या गावासाठी 1-2 बंधारे पाहिजेत, आणि ते 50 लाख रुपये जो निधी मंजूर झालाय तेवढ्यात काय बंधारा होत नाही, म्हणून आपण जरा थोडंसं, आपल्याला जास्त निधी पाहिजे, केला तर मोठा बंधारा केला पाहिजे. आणि आपण ह्या दरम्यानच म्हणजे तुमच्या किंवा सगळ्यांना, मंदरुळकोळे असेल, खुर्द असेल, या सगळ्यांनाच उपयोगी पडेल असं आपण इथं बंधारा सुद्धा एक ठिकाणी त्या ठिकाणी बांधू. आणि आमचं कसं आहे की सगळेच मंडळी आहेत, कारण आम्हाला शंभूराज देसाई साहेबांचं म्हणजे कामच तसं आहे त्यांचं, किंवा त्यांचं नेतृत्व आम्ही मानतो, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना ते म्हणतात काम करत जावं. बरेच उदाहरण आहेत, तुम्हाला माहित नाही की शंभूराजे देसाई साहेबांच्याकडं वैयक्तिक, म्हणजे तिथं गेलं आम्ही साहेबांना कधी कधी म्हणतो, आम्हाला पण कधी कधी राग येतो की इलेक्शनला तर ते विरोध करतोय माणूस इथं, आणि आम्ही कधीतरी बघतो साहेबांच्याकडे जातो तो काम करून घेऊन जातो. आता मेंढातलाच विषय कालच आम्हाला सांगितलं आमच्या मिटिंगला, मेंढमध्ये इलेक्शनच्या वेळेस त्यांच्या मागं लागलो आम्ही, तरी त्यांनी आम्हाला मदत केली. पण साहेबांच्याकडे मुंबईत जाऊन भेटले सगळेजण, आणि तिथं त्यांच्याकडनं साहेबांच्याकडनं सभा मंडपाला निधी बी मंजूर करतो. साहेबांना आम्ही म्हणलो असं विचारत जावा, तर म्हणजे तसं नाही, माझ्याकडे आलेला जो माणूस आहे त्याचं काय म्हणणं आहे किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो, असं एक नेतृत्व आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं की आता टीम चांगली झालेली आहे. राजाभाऊ एकटे आले त्यावेळी त्यांना थोडासा त्रास होत होता, परत माझे सरपंच सतीश कापसे आले, भाव आले, नाना आले. मला तर म्हणायचं आता ही तुमची ही मजबूत टीम आहे इथं खुर्दमध्ये. आणि तुम्हाला सांगितलं की आपला आपण आता आमच्या मंदरुळकोळे असेल, आपण स्वतंत्रपणाने कारभार करू शकतो, तसा तुमच्या पण इथं तुम्ही पुढच्या दिशेनं विकास काम करत, परत थोडंसं काय विकास काम करत असताना अशा गोष्टी आल्या तर त्याला पण इथल्या लोकांनीच प्रत्युत्तर देणं गरजेचं. विकास काम करत असताना आपल्याला कुणालाच अडचण करायची नाही, परंतु आपल्याला कोण अडचण करत असेल तर त्याला सुद्धा आपण जाब विचारला पाहिजे, किंवा त्याला सुद्धा आपण त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. आता ते आपण तुम्हाला सांगितलं, आता रस्त्याचं काम नुसतं सांगितलं नाही, किंवा आपण कुठनं तरी फंड आलाय, कुणाच्या तरी फंडातनं आलंय, काम आलंय, काम करणार आहे, असं काही नाही. आपलं काम आज सुरू झालंय, साधिक कुठं आहे, करणार आहे ना उद्या काम चालू, किती दिवसात काम पूर्ण, काम असं आहे. त्यामुळं फक्त म्हणायचं नाही किंवा बोलायचं नाही, अशा पद्धतीनं आपण काम करू, विकास काम करत जाऊ. येणाऱ्या अडचणी असतील, तुम्हाला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा सोडवत पुढे जाऊ, त्याची काय काळजी करू नका. म्हणजे काय ग्रामपंचायतीनं कागद दिला नाही म्हणून तुमचा विकास थांबणार हे पण डोक्यातनं काढून टाका. आणि त्यामुळे ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीचे कोण पदाधिकारी आहेत, आता उपसरपंच आहेत, त्यांनी पण मला वाटतं तिथं सांगावं, तुम्ही नाही निधी दिला ना, आम्हाला किती अडवलं तरी खुर्दचा सुद्धा विकास करतच आम्ही पुढे जाणार, एवढा तुम्हाला शब्द देतो आणि सांगतो. आम्ही सर्व मंडळी आल्याबद्दल तुम्ही सर्वांनी आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल सुद्धा मंदरुळकोळे खुर्द असेल, रोडेवाडी, कुंभारवाडा या सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. यानंतर आपल्या विभागाचे प्रमुख नेते मोहन मोहिते बाबू या ठिकाणी बोलतील. आज या मंदरुळकोळे खुर्दमधील रोडेवाडी या वस्तीच्या रस्त्याचा
खडीकरण आणि डांबरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे युवा नेते आमचे मित्र सन्माननीय रणजित पाटील, नाना कांबळे, लोहार सर, भाऊ आहेत, ताते आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व बराच वेळ झालेला आहे. आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आता लोहार सरांनी सांगितलं, तात्यांनी सांगितले त्या पद्धतीने या ठिकाणी जे परिस्थितीमध्ये ज्या तुम्ही या ठिकाणी या आपल्या देसाई साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि जी अपेक्षा तुम्ही या ठिकाणी लोहार सर जी व्यक्त केली होती तर ते मी आहे, रणजित पाटील आहे, आमचे नाना साहेब आहेत, आम्ही जे विभागात काम करतो आता तुम्ही पण आमच्याबरोबर काम करताय. आपण सगळ्यांनी हातात हात घालून इथून पुढे या भविष्यामध्ये या प्रत्येक वाडी वस्तीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. जसंच की तुम्ही अजून यातल्या बऱ्याचशा मंडळींनी वर देवीवाडीच्या पुढं म्हणजे जिंतीच्या वरचा डोंगर कपालीचा जो भाग आहे तो कुणी बहुतांशी लोकांनी बघितलं नसेल. डोंगरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला खंत होती की डोंगरात जर आम्ही एवढा मोठा विकास केला आहे, एवढा डोंगर जर आपण सगळ्या रस्त्याने आपण जर जोडला तर ही तळातली गावं मागं का की आम्हाला राजावा आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला पण बोलत होतो, लोहार सर तुम्हाला पण तुम्ही थोडंसं प्रवाहाच्या बाजूला होता. तुम्हाला आता रणजित पाटलांनी जसं तुमचं आभार मानलं तसं पुन्हा एकदा मी पण तुमचा सर्वांचा आभार मानतो. तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आदरणीय साहेबांच्या पाठीमागे ठाम उभं राहिला. भविष्यात सुद्धा असंच तुम्ही उभं राहावं असे तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो. फार उशीर झालाय, तुम्ही आम्हाला सर्वांना बोलवलं, या ठिकाणी आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद बापू. आज या ठिकाणी रस्त्याचा शुभारंभ प्रसंगी आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. आज या मंद्रुळकोळे खुर्द गावाच्या वतीनं या छोटेकरी कार्यक्रमाचं नियोजन झालं. यासाठी राजाभाऊ त्यांचे सर्व या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते, मुंबईचे कार्यकर्ते, याचबरोबर आमचे मार्गदर्शक चेतना तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कापसे, त्याचबरोबर प्राध्यापक सुरेश पाटील, तन्मय, सुहास पाटील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत, खुर्दमधली आहेत. जसं आता तात्या म्हणले युनिटी चांगली झाल्या, टीम चांगली झाल्या, बरोबर टीम चांगली झालेली आहे आणि आणखी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ होईल. तर आपण सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवर उपस्थित झालात, इथं आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. या कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याची शोभा वाढवली याबद्दल मी गावाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला या ठिकाणी जाहीर करतो. महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि याबरोबर इथं आलेल्या सर्व लोकांसाठी नाश्ता आणि चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व लोकांनी इथं चहा नाश्ता घेऊन मगच जायचं. 2 मिनिटं आपल्या सगळ्यांचा सत्कार झाला, परंतु लोहार सरांचा सत्कार झालेला नाही. नाही घ्या तुम्ही घ्या. नाही तूच दे, सुरेश बापूला देऊ दे. बघा किती कार्यक्रम बघा. हो हे करा, झूम करा, झूम करा.